आजपासून 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार. ठाणे रायगडसह घाटमाथ्याला रेड अलर्ट. विदर्भ मराठवाड्याला आज ऑरेंज अलर्ट. आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार सुरूच. सखल भागात साचलं पाणी. मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर. तिन्ही मार्गांवरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं सुरू. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी. साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. जीव गेल्यानंतर पालिकेकडून 4 जणांचं निलंबन. मुंबईमध्ये 2 दिवसात 2 मृत्यू. मॅनहोल आणि चेंबूरमध्ये झाड पडून मुलाचा मृत्यू झाल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटणार. आज विरोधक सरकारला विचारणार जाब. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये नवा धागा समोर. खुनाच्या कटाची माहिती असलेला तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात. तरुण चेतन चौधरीचा वर्गमित्र. अधिकची चौकशी सुरू. महिला डब्यांमध्ये 12 तास होमगार्ड तैनात केले जाणार. मुंबई लोकल सुरक्षेसाठी कडक उपाययोजना. सीसीटीव्ही आणि फेशियल रेकॉग्निशनचा रेल्वेत वापर. रेल्वे पोलिसांच्या मनुष्यबळ वाढीची केंद्राकडे मागणी. लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजार नेण्यास मनाई. रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची होणार तपासणी. अमेरिका इराणच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीला सुरुवात. काल रात्री पार्थिव शवपेटीत ठेवलं. लाखो जनसमुदाय शोकाकुल. फिफा विश्वचषक 2026 मध्ये अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा विजय. क्रोएशियाला नमवत क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक. रोनाल्डो आणि गुंजालो रामोसच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालचा विजय. महात्मा फुले वाड्यात खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वटपूजेच्या कार्यक्रमावरून वाद. पुरोगामी कार्यकर्त्यांचा कार्यक्रमाला विरोध. पुरातत्व विभागावरही आक्षेप.